58 धावांचा पाठलाग एका संघानं किती सहज केला तो म्हणजेच खारकोपर संघ. तर 52 धावा ज्या संघानं वाचवल्या तो संघ असणार आहे श्रीदत्त वातान संघ. जय साई शक्ती स्पोर्ट्स खारकोपर. चला छत्रक्षण सजवायचं आहे, अजूनही एक सामना यानंतर खेळवायचा आहे, त्याच्यामुळे उशीर नको. हवेमध्ये मात्र गारठा वाढायला लागला आहे, परंतु या सामन्यामध्ये मात्र ऊब निर्माण केली आहे. काय दर्जेदार खेळ, अतिशय सुरेखरित्या खेळत आयोजकांचा वेळही वाचवला. परंतु गोलंदाजीमध्ये मी म्हणेन की बॉस फायटर संघाचे गोलंदाज निष्प्रभ ठरले. पहिल्या 2 गोलंदाजांनी खरपूस मार खाला, त्याच्यामुळेच सामना मात्र एकतर्फी संपला. आता आणखीन एक नवा कोरा सामना दुसऱ्या फेरीतील. हा दुसरा सामना एका बाजूला संघ असेल तो म्हणजेच जय साई स्पोर्ट्स खारकोपर बनाम श्रीदत्त वातान. नाणेफेकीचा कौल लागला श्रीदत्त वातान संघाच्या बाजूने आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय. सागर भुईर आणि जयेश भुईर. प्रवीण भुईर मात्र काहीतरी प्लॅनिंग करून मागे थांबलाय, परंतु एका बाजूला सागर ताकदीचा खेळ करणारा हा खेळाडू आणि जयेश भुईर. सागर ऑन स्ट्राईक, तर गोलंदाजीच्या मार्काने गोलंदाज विशाल घरत. 4 षटकांचा हा खेळ आणि या 4 षटकांमध्ये आव्हान किती उभं केलं जाईल. दोन्ही संघ कमी धावसंख्येचा पाठलाग केलाय, एकानं रोखला एकानं केलाय. विशाल घरात इथे मात्र चांगली फटकेबाजी. या चेंडूवर चांगलं कनेक्शन, डीप स्क्वेअरच्या डोक्यावरून येतोय हा षटकार आणि सागर दाखवतोय आसमान. तर नक्कीच खऱ्या अर्थानं पाहतोय आपण श्री सद्गुरू सिमेंट सप्लायरचे आदर्श केंद्र रोशन मेहर हे या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा येत आहेत. एक तेरी तो एक मेरी, तुझ्या चालीवर मला मात्र काठशे द्यावा लागेल, कारण बुद्धिबळाचा खेळ आणि क्रिकेटच्या खेळामध्ये फार काही बदल नसतो. चालीवर चाली करत राहाव्या लागतात, कारण चाल करणं हे सजीवतेचं लक्षण आहे आणि ती चाल इथे पाहिली. पहिला चेंडू विशाल घरातनं फेकला निर्धाव, नंतर मात्र सागर भोईरनं हल्ले केला, परंतु पलटवार विशाल घरातनं लागोपाठचे 2 चेंडू टाकले निर्धाव. क्या बात ॲक्शन रिप्लाय चेंडू, सलग 3रा चेंडू टाकला निर्धाव. 5 चेंडूमध्ये 6 धावा. दर्जेदार गोलंदाजी, अगदी अँगल बनवला गोलंदाजानं. गोलंदाज विशाल घरातनं मात्र राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी केली आणि अक्षरशः राईट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजी केली आणि अक्षरशः सागर भोईरला मात्र अँगलमध्ये फसवलाय. अकोर टप्प्याचा चेंडू इथे आता फसणार नाही, परंतु इथे काही जमलं का. धाव मात्र मिळते फक्त आणि फक्त एक. आणि 1 षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना दाभोळकर धावा लागतात श्रीदत्त वातान संघाच्या
बिनबाद 7. प्रवीण भोईरचं मागं राहणं रणनीतीचा भाग असू शकतो, परंतु इथे आत्तापर्यंत सक्षम त्याची गोलंदाजी विशाल घरतनं केली आहे. सागर भोईर 6च्या 6 चेंडू खेळा, धावा जमवल्या 7 आणि अंतिम चेंडूवर 1 धाव घेत मात्र पुन्हा एकदा स्ट्राईकवर आला आहे. छोट्या खणीच्या या खेळाडूंना कित्येक मैदानावरती प्रभावित केलं आहे. अतिशय दर्जेदार खेळ करण्यामध्ये पटाईत असलेला हा बातान संगम आणि त्यामधील हा सागर, जयेश, महेश, निलेश अशी मंडळी आहे आणि सतीश टावरे, प्रवीण ही सर्व मंडळी हातात हात घालून मात्र दर्जेदार कामगिरी करतोय. एवढाच काय तर मागच्या सामन्यामध्ये संदेशनं फिरकीची जादूगिरी दाखवल्या, निसटता निष्ठून चाललेल्या सामन्याला आपल्याकडं वळवलं आणि विजयरथावर आरूढ झाला आहे. टीमवर्क ज्यावेळेला तुम्ही जिंकायला सुरुवात करताना, ज्यावेळेला जिंकायला लागता त्यावेळेला प्रत्येक खेळाडू आपल्याकडून 100% द्यायचा प्रयत्न करतो आणि मग संघ मात्र जिंकत राहतो. तो जिंकणारा हा संघ आहे आणि तोच संघ मात्र आता खेळतोय, लढतोय तो जय साई स्पोर्ट्स खारकोपर संघाच्या विरोधात. गोलंदाजीच्या मार्क गोलंदाज हेमंत ठाकूर, वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक. निलेश पुन्हा एकदा सज्ज, निलेश भोईर. तर जयेश मात्र स्ट्राईकवर येण्याची वाट पाहतोय. पंताच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय नीरज राणावत सर आणि त्याचबरोबर गणेश बाविस्कर सर. मी मागच्या सामन्यामध्ये शांत होतो, परंतु माझी गुणवत्ता किती आहे, मी कशा प्रकारचा खेळ करतो हे दाखवलं आणि हेमंत ठाकूरला मात्र पहिल्या चेंडूवर दाखवला आसमान, आला षटकार. आक्रमण. पहिल्या षटकामध्ये शांत स्तब्ध राहिलेला सागर भोईरनं मात्र पहिल्या चेंडूवर हल्ला करत आपले इरादे स्पष्ट केलेत. हेमंत ठाकूर राईट आर्म राऊंड द विकेट. अकुटप्या चेंडू, शतरक्षक मात्र चेंडूपर्यंत पोहोचेल का? चेंडूपर्यंत जरूर पोहोचला होता, टाईम वेल जेच झाला नाही आणि चेंडू मात्र पंकजला फसवून जातोय अगदी डीप बॅकवर्ड स्क्वेअरच्या मधून सीमारेच्या बाहेर, चौकार. नशिबाची साथ मात्र सागरला मिळते. हा झेल होईल असं वाटत असताना मात्र झेल नव्हे तर चौकार गेला ना. पहिल्या 2 चेंडूवर गोलंदाजाला पडतात 10 धावा. 17पर्यंत मजल मारली गेली. पहिल्या षटकामध्ये विशालनं भरीव कामगिरी जरूर केली, परंतु इथे हेमंत ठाकूर मात्र रणनीती आखताना अतिशय सुरेख 2 जिगरबाज संघांमध्ये लढत लढली जाते आहे. लगेचच मात्र कमबॅक इथे पाहिलं आणि सुंदर चेंडू अगदी ऑफस्टिकच्या बाहेर फेकला, यॉर्कर लाईनचा चेंडू आणि निर्धाव चेंडू सांगता झाली. एसटीच्या पाठीमागे सुंदर कामगिरी करताना यष्टरक्षक रणजित. आणखीन एक धमाका, क्या बात, छोटा पॅक बडा धमाका आणि हा मात्र धमाका येतोय पुन्हा एकदा सागर भोईर. 6 रन्स. आपण पाहिलं ज्याप्रमाणे प्रवीण भोईरची रणनीती राहिली की मागे राहिलाय, त्याप्रमाणे आणखीन एक रणनीती पाहिली की ज्याप्रमाणे प्रतीक पाटीलनं चेंडू हातामध्ये घेतला नाही. खेळाचा भाग आहे, परंतु खेळाच्या भागाबरोबर वाहत्या गंगेमध्ये सागर भोईरनं हात धुवून घेतले आणि जबरदस्त फटकेबाजी करत धापळकर धावा लागल्या. त्या तब्बल 23 धावा.
अगो टप्प्याचा हा चेंडू इथे मात्र प्रतीक चेंडू परत येईल, उचलणार, फेकणार, दुसऱ्या रनचा प्रयत्न नाही, सुंदर फेकी आणि क्रिकेटचं सौंदर्य दाखवणार क्षेत्ररक्षण पाहिलं. 24पर्यंत मजल मारली जाते. चांगलं आव्हान उभं राहील आणि सगळेचे सगळे चेंडू आतापर्यंत एकटाच खेळ आहे सागर भोईर आणि एकट्यानंच 11 चेंडूमध्ये 24 धावा जमवल्या आहेत. या षटकातील अंतिम चेंडूचा खेळ असेल. दुसरा षटक प्रगतीपथावर असताना 24 धावा, चांगलं आव्हान आतापर्यंत उभं केलं आहे. हेमंत ठाकूर ज्याच्या दुसऱ्या चेंडूवर एक चान्स निर्माण झाली होती डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. हा मात्र सुंदर चेंडू आणि अशा प्रकारे फलंदाज जयेश फसला, चकला आणि अंतिम चेंडू टाकला निर्धाव. 2 षटकांचा बाद विकेट संपला. प्रथम फलंदाजी करताना श्री दत्त बादन संघ जाऊन ठेपलाय बिनबाद तब्बल 24. तुझ्या आईला का तुझ्या आईला हा प्रश्न डी जे मास्टर आपल्याला विचारला जाईल. कारण गाणीच अशी निघाली द्विअर्थी आणि त्याच्यामध्ये एका शब्दाला लागून 2-2 अर्थ निघायला लागले. मग तुम्हाला त्या गायकानं सांगितलं जसा पटेल तसा तुम्ही अर्थ लावा. परंतु सगळी माणसं चांगली आहेत त्याच्यामुळे चांगलेच अर्थ काढले जातात असं नाही. आणि एच डी सी जर उत्तमच अर्थ काढतो आहे आणि काय कमालीचं टायमिंग आहे. एच डी सी सूरज या मंडळीने ना प्रभावित केलं आहे. या सामन्यांना 4 चांद लावण्याचं काम हे ऑपरेटर्सही करतायत. सुंदर साऊंड सिस्टीम आणि त्याचबरोबर लाजवाब टायमिंगसहित दर्जेदार उत्तम गाणी जे टी सीच्या माध्यमातून ही पूर्ण स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. सर्व प्रतिमेशाने सर्व त्यांच्या टीमचं मनपूर्वक कौतुक. अतिशय सुंदर क्लिअरिटीसहित ही स्पर्धा दाखवली जाते. गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज प्रतीक पाटील तर स्ट्राईकवर मात्र सागर. लोअर फुल टॉस चेंडू इथे सुंदर क्षेत्ररक्षण जरूर प्रयत्न चांगला होता. प्रयत्न फसला. डीप स्क्वेअरला चेंडू जातो सीमारेच्या बाहेर. क्षेत्ररक्षकाला पासून चौकार. ती धावा. स्लोवर चेंडू इथे मात्र सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्यात आला. क्षेत्ररक्षक थोडासा बम्पलिंग झाला. इथे रणनीती आखली जाते. इथे बरंच काही घडेल. जिथे धाव होती 1 ते धावा आल्या तब्बल 3. कारण त्यांना माहीत आहे की आता धावत राहायचं आहे. आता फक्त धावायचं आहे. काही हो दे विकेटचं महत्त्व नाही, धावायचं आहे. ती धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि ज्या वेळेला सुदर्शन माणूस बिंदास धावतो ना त्यावेळेला तो यशापर्यंत नक्की पोचतो. कारण मागे पुढे जेव्हा पाहतो तेव्हा तो अडखळतो, परंतु बिंदास धावणारा माणूस यशाची शिखर गाठतो. यश इथे पाहिलं सिंगलला ट्रिपलमध्ये कन्वर्ट झालं आणि धाबाळकळ धावा लागल्या तब्बल 32 धावा. बिनबाद 32. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना ते म्हणजे श्रीदत्त बादन संघाच्या. जयेश भोईर पुन्हा एकदा सज्ज. त्याला स्पीडअप करायचं आहे. बाबांना अजून एक मॅच आहे. हवेमध्ये गार्ड आहे
तुम्हाला सगळ्यांना सकाळी कामाला जायचं आहे. हा चेंडू मात्र लॉंगॉपच्या दिशेने ट्रॅव्हल झाला. एक धाव मात्र मिळणार. एक धाव्यावर समाधान मानलं जाईल. 33पर्यंत मजल मारली जाते. हे आव्हान किती उभं राहील, कारण दोन्ही संघ अगदी बॅलन्स आहेत. मागच्या सामन्यामध्ये प्रतीकनं आणि हर्षलला काय लाजवाब फलंदाजी केली. फक्त आणि फक्त षटकार आणि चौकारांची भाषा बोललाय हा संघ. पण इथे नवा डाव, नवा संघ, तीच क्रिकेट दाखवली जाईल का की आगलं वेगळं गणित उभं राहील. तत्पूर्वी मात्र तिसरा षटक प्रगतीपथावर असताना 33 धावा. सागर भोईर पुन्हा एकदा सज्ज. स्लोवर चेंडू, लोअर फुलटॉस चेंडू, सिंगल रन कन्वर्ट केली जाते. दुसऱ्या रनचा प्रयत्न नाही आहे. सुरेख फेकी, एक धाव मिळते. 34. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना बिनबाद 34. जयेशच्या पाट्याला मात्र खूप कमी चेंडू आले, 2च चेंडू आले, ज्याच्यामध्ये एक धाव आतापर्यंत जमवली आहे. एक वाईटची धाव आहे, त्याच्यामुळे 32 धावा सागर भोईरच्या असतील. प्रतीक दांडिगल, इथे मात्र चांगला चेंडू, भरदा बेगाने चेंडू टाकला आणि जयेशची विकेट मात्र मिळवली. तिसऱ्या षटकाची सांगता झाली. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धापळकावर धावा लागल्या, त्या म्हणजेच एक बाद 34 धावा. रागानं काय बघता. इथे मात्र दांडी क्लीन बोल्ड त्रिफळा चित झालाय, त्याच्यामुळे रागानं बघण्याचा प्रश्न नाही. एक षटकाचा बाद विकेट शिल्लक, 34 धावा धापाळकरती आहेत. 6 चेंडूमध्ये किती आव्हान उभं केलं जाईल, ज्यानं मागच्या सामन्यामध्ये अफलातून कामगिरी केली, सामन्यावरचा किताब फटकावला. अफलातून गोलंदाजी, दर्जेदार फलंदाजी, तोच हर्षल ठाकूर मात्र गोलंदाजीच्या मार्कवर. परंतु आतापर्यंत सागर भोईरनं भरीव कामगिरी केली आहे. आपल्या संघासाठी वैयक्तिक 32 धावा ज्यानं जमवला आहे तो सागर भोईर ऑन स्ट्राईक, तर नॉन स्ट्राईकला मात्र प्रवीण भोईर. गोलंदाजीच्या मार्कवर हर्षल ठाकूर. 6 चेंडूंचा पूर्वार्ध शिल्लक. येणाऱ्या या 6 चेंडूमध्ये किती धावा जमवत आव्हान किती मोठं केलं जाईल. 34 धावा आतापर्यंत धापळकावर लागलेत. चला सामना सुरू करा. हर्षल टू सागर. फुल टॉस चेंडू, फुल टॉस. हा मात्र अगदी आपल्या पट्ट्यामध्ये आला होता चेंडू, परंतु नीटसा टोलवता आला नाही. आपल्या फॉलो थ्रूमध्ये मात्र चांगला चेंडू पकडला हर्षल ठाकूरनं आणि पहिल्या निर्धाव चेंडू सांगता झाली. एक एक चेंडू महत्त्वाचा असेल, कारण आव्हान किती उभं राहील, किती धावांची इन्व्हेस्टमेंट केली जाईल, कशा प्रकारच्या धावगती राखली जाईल, हा खेळ 5 चेंडूमध्ये समजेल. हा मात्र लोअर फुलटॉस चेंडू. याच्या अगोदर फुलटॉसला मी फसलो, परंतु आता मात्र फक्त आणि फक्त मी दिशा देणार. ती दिशा दिली आणि आपल्या बॅटमधून आणखीन एक तडाखा लगावत दिलाय लॉंगॉनच्या डोक्यावरून षटकार. कारण झोपायला उशीर तर उठायला उशीर. आणखीन एक मोठा फटका लगवायचा आहे. 2 क्षेत्राच्या चेंडूच्या आजपर्यंत जीवाच्या आकांताने धावतायत. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केली. चेंडू बराच वेळ हवेत राहिला आणि या 2 धावेसाठी सहित 42 पर्यंत मजल मारली गेली. तब्बल 42 धावा लागत आहेत. वैयक्तिक 40 या धावसंख्येवरती मात्र सागर भोईर खेळतोय. सुरेख खेळ. 42 धावा. षटकातील 3 चेंडूचा खेळ शिल्लक. उडाया.
परंतु हे उडवणं मात्र प्रत्येकाला जमलं नाही. इथे मात्र चांगला फटका होता. जसा बॅटमधून निघाला वाटला होता की सहज सीमारेषेच्या बाहेर जाईल, परंतु थंडावलेल्या या वातावरणानं चेंडूला आत घेतलं आणि अगदी बेसावध होता. प्रतीक पाटीललाही वाटलं होतं की चेंडू हा बाहेर जाईल, परंतु चेंडू मात्र आत आला आणि तो झेल घेऊ शकला नाही. धाव मात्र मिळते एक. दुसऱ्या रनचा प्रयत्न झाला. प्रवीण भोईर मात्र परतला. फलंदाज क्रमांक 2 बाद. ऑप्टिकच्या खूप सारा बाहेर. आणखीन एक स्वेर चेंडू. 44 धाबा धाबावरती लागत आहेत. वैयक्तिक 41. सागर भोईर खेळतोय. त्या संघाची धावसंख्या मात्र तब्बल 44. 19 चेंडू 41 धाबा. काय सुरेख खेळ दाखवलाय सागरनं. पहिल्या षटकामध्ये निव्वळ 7 धावा जमळ सागरनं. हा चेंडू मात्र अतिशय सुरेख, अतिशय सुरेख चेंडू. खोलवर टप्प्याचा चेंडू नीटसा समजला नाही तो, म्हणजेच या सागर भोईरला अनिर्धाव चेंडू सांगता झाली. या पूर्वार्धामधील अंतिम चेंडूचा वाजवी खेळ शिल्लक आहे. आव्हान किती राहील? 50 गाठण्यासाठी मोठा फटका लगवायचा आहे, तर आहे त्या आव्हानावर ठेवण्यासाठी एक निर्धाव चेंडू टाकायचा आहे. अकोर टप्प्याचा चेंडू अगदी साधा सोपा होता, परंतु सागर रेडी नव्हता. अंतिम चेंडू सागर झाला रनआउटच्या रूपानं बाद आणि एकदा मात्र मिळते. 45 धाबा धाबावरती लागल्या. एक बॅलन्स आव्हान म्हणेन मी, कारण ज्या संघानं 58 धावांचा पाठलाग अगदी सहज केला होता, त्या संघासमोर 24 चेंडू आणि आव्हान आहे ते म्हणजेच 46 धावांचं. 24 चेंडू 46 धावांचं आव्हान कशा प्रकारे पार केलं जाईल की नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम फलंदाजी स्वीकारणारा हा संघ श्रीदत्त वातान संघ या धावा वाचवेल. ज्या संघानं 52 धावा वाचवलेत तो वातान संघ 24 चेंडूमध्ये 46 धावा वाचवेल का, की ज्या संघानं 58 धावांचा पाठलाग 3.2 चेंडूमध्ये केला आहे तो या धावांचा पाठलाग सहज करेल. काय घडेल काय बिघडेल ऐकूया आपण. मराठीचा गोडाबाज पुन्हा एकदा दीपक पाटील सर. हल सतीश कटेकर, समीर कटेकर, मुलाचे आयोजक, सूरज दमणे, दर्शन कटेकर यांचं खरं कौतुक. सतीश कटेकर, समीर कटेकर, मुलाचे आयोजक, सूरज दमणे, दर्शन कटेकर यांचं खरं कौतुक.
स्पर्धा सारी मार्गान एकविरेच वरदान लागल स्पर्धा सारी मार्गान आली पब्लिक सारी मैदानान संघ खेळतान एकजुटीनं हे भंगारपाडा गावान चाले ओमसाई चषक थाटान भंगारपाडा गावान चाले ओमसाई चषक थाटान थँक्यू डीजे. खूप सुंदर गीत. या स्पर्धेचं थीम सॉन्ग उपसाई भंगारपाडा आयोजित या स्पर्धेचं विशालजी पाटील त्याचप्रमाणे मॉन्टी मुकादम आमचे कोणगाव कल्याण यांनी गायलेलं हे गीत. तर जाऊयात उत्तरार्धाकडे ज्या ठिकाणी धावांची गरज आहे. ती 46 धावांची. रेलिंगवर कोणीही बसू नका प्लीज, विनंती असेल आमच्या लाडक्या प्रेक्षकांना. रेलिंगवर जे प्रेक्षक बसलेत, बरीचशी जागा आहे स्टेजवर, आपण स्टेजवर येऊ शकता कारण आता पाहुणे नाही आहेत. सोफा सुद्धा आहे आणि चेअर सुद्धा बऱ्याचशा आहेत. तर विनंती असेल जे रेलिंगवर प्रेक्षक बसलेत, पुन्हा एकदा विनंती आहे की आपण तिथून उठायचे, अन्यथा आयोजक त्या ठिकाणी येतील. थँक्यू सो मच. 46 धावांची गरज आहे. सलामीची जोडी मात्र मैदानामध्ये दाखल झाले. मागच्या मॅचमध्ये मात्र धुव्वाधार बॅटिंग करणारा हर्षल ठाकूर आणि त्याच्या साथीला मात्र प्रतीक पाटील, तर गोलंदाजी मार्कवर मात्र प्रवीण भोईर. पहिलाच बॉल स्क्वेअर ड्राईव्ह केलाय. अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. बॉलला मात्र पाठवलंय डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. दर्जेदार स्ट्रोक चौकार. प्रकाश कटेकर यांचा मोठा आधार सिद्धेश वासकर निलेश गोसावी क्लासिक ते ओपनर. काय फटका सजवलाय मित्रमंडळी. अप्रतिम बॅटिंग मात्र केले आज रात्रीमध्ये. मागच्याही मॅचमध्ये पहिल्याच षटकापासून जो आक्रमकपणा राबवला, चांगला चेंडू होता. इथे मात्र बीट केलं थोडंसं गतीनं. प्रवीण भोईर सुद्धा तेवढाच मातब्बर आणि मुरलेला मित्रमंडळी क्रिकेटर आहे. शांत आणि संयमी, नेहमीच अगदी साधं राहणं, परंतु या क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये मात्र फार मोठं नाव कमवलं ते प्रवीण भोईरनं सुद्धा. ओव्हर द विकेटनं यावेळेस मात्र लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह. बॉल मात्र येतो डीप एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचलाय. चेंडूची फील्ड केली जाते आणि 2 रन्स मात्र मिळतील. जयेश होता वेगानं मात्र त्या ठिकाणी बॉलची फील्ड केल्या. या 2 धावांच्या बरोबरीनं मात्र धावसंख्येमध्ये होईल बदल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 6 या आकड्यावर. 6 रन्स ऑन बोर्ड. 6 धावा झाल्या. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 46 धावा करायच्या. थोडंसं वेगानं घ्या एवढाच मात्र सल्ला असेल, कारण अजूनही एक सामना बाकी आहे. अजनबी स्पोर्ट्स ओळे संघ सुद्धा वाट पाहतोय कोणता संघ मात्र आपल्या समोर झुंजेल. प्रवीणचा हा बॉल वेगवान होता. आउटसाइड ऑफ स्टंप. टप्पा पडल्यानंतर थोडंसं खाली सुद्धा राहिला. यष्टीरक्षकाचा वेध घेणारा निर्धाव चेंडूची सांगता मात्र पाहायला मिळते. सामना मात्र कदाचित तुम्हाला शेवटच्या बॉलपर्यंत पाहायला मिळेल आणि अशीच लढत होण्याची चिन्ह. परंतु इथे मात्र गुडघ्यांचा आधार घेत स्वीप केलाय. बॉलला मात्र पाठवलंय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. हर्षलच्या पॅट मधून येतोय आणखीन एक लाजवाब फटका. षटकार. लावी हातभार नितेश कटेकर लय हक्काचा असा तो सल्लागार. बक्षीस ठेवल्यान सारी हौशेन गर्दी प्रेक्षकांची चारी बाजून. बक्षीस ठेवल्यान सारी हौशेन गर्दी प्रेक्षकांची. आज या फलंदाजाला रोखणं मात्र कठीण झालंय. मागच्याही मॅचमध्ये धुव्वाधार बॅटिंग केली. खरं तर पहिल्याच बॉलपासून जो आक्रमकपणा राबवला, पॉवर प्लेच्या पहिल्याच ओव्हरमध्ये तब्बल मिथुन दापोलकर सारख्या दर्जेदार गोलंदाजावर मात्र हल्ला चढवत 20 धावा कुठल्या होत्या याच फलंदाजानं. चांगला बॉल होता. आउटसाइड ऑफ स्टंप फुलर लेन. व्हाईट यॉर्क करण्याचा प्रयत्न प्रवीण भोईरचा मात्र यशस्वी राहिलाय. पहिलं षटक समाप्त झालंय. पहिल्या षटकांती धाव फलकावर धावा 46 धावा चेस करत असताना
बिनबाद 12 अशी आश्वासक सुरुवात मात्र केली जाते. ती सद्यस्थितीमध्ये जे साई शक्ती स्पोर्ट्स किशोरजी पाटील यांनी पुरस्कृत केलेला खारकोपर संघ. उद्या तब्बल 10 संघांचा पोल आहे. आज 4:15 वाजलेत. नीरज राणावत सर विचार करत असतील की उद्या किती वाजतील. पहिली मॅच असेल मिहीर स्पोर्ट्स कुंडेबहाळ विरुद्ध तुरमाळे. 6 वाजता रिपोर्टिंग करायचं आहे आयोजकांनी. तर पहिल्या षटकामध्ये धावा आल्या त्या 12, परंतु पहिलं सत्र गाजवलं ते अर्थातच छोटा पॅकेट बडा धमाका. सागर भोईरनं काय बॅटिंग केली. 21 बॉलमध्ये तब्बल 42 धावा ठोकल्या. एक हाती मित्रमंडळीने वर्चस्व गाजवलं होतं. चांगला बॉल होता. फुलर लेंथ खोदून काढला. यावेळेस मात्र मिडॉनच्या दिशेमध्ये बॉल चाललाय. लोकांचा फिल्डर येतोय सागर. तोपर्यंत मात्र सिंगल येईल. एकेरी धावेनं होईल धावसंख्येमध्ये बदल. 13वी धाव स्कोर कार्डवर. इथून मात्र जरूर एखादं षटक जर चांगलं पडलं श्री दत्त क्रिकेटला भाताळ संघाकडून तर या मॅचमध्ये मात्र कमबॅक करता येऊ शकतं. परंतु त्यासाठी मात्र ही जोडी फोडावी लागेल. दोनही फलंदाज जे खारकोपर संघाचे मुख्य आधारस्तंभ फलंदाज ओळखले जातात आणि या दोनही फलंदाजांना बाद करावं लागेल. परंतु हर्षल कमालीचा फॉर्ममध्ये आहे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. इथून मात्र प्रॉपर टायमिंग झालं नाही. मिस टायमिंग होता. बॉल मात्र शरीरावर जाऊन आदळला. अंपायरचा निर्णय येतो लेगपाईचा इशारा. धावसंख्या 1ने पुढे जात असताना 46 धावा करायच्या. 14 धावा आत्तापर्यंत झाल्यात. त्यामुळे हे षटक जर आपण पाहिलं तर नक्कीच कमबॅक करणारं जर ठरलं जयेश भोईरचं तर या मॅचमध्ये श्रीदत्त भाताळ संघ सुद्धा चांगल्या पद्धतीनं पुनरागमन करू शकतो. बॅटची एज टेकन. फर्स्ट स्लिपला मात्र घेतला जेल. बिग ब्लो. मोठा मासा गळाला लागलाय. बोलायला तयार नाही. म्हटलं चला स्कोरर मुका आहे. चला 5-7 तोंडात गुटख्याच्या पुढे टाकल्या होत्या. चला आमच्याने सुचवणार. सुदर्शन पाटील. दशरथ पाटील यांचा आवाज. हास्य सम्राट समालोचक. चौदा धावा धाव फलकावर. 14 रन्स. महत्वाची विकेट मात्र गमावले. ती जय साई शक्ती स्पोर्ट्स खारकोपर टीमनं. नवीन बॅट्समन इन ॲट नंबर 3 प्रफुल्ल घरत. 15 चेंडू आणि अजूनही 32 धावांची गरज आहे. परंतु हर्षल ठाकूरची बॅट आज लागले आणि त्याचं महत्वाचं आहे खेळपट्टीवर राहणं. सोडून दिला होता हा बॉल. इथून मात्र लाईन पाहिली जाईल. यासाठी अंपायर्स आमच्याकडे वळालेत. व्हाईट बॉलचा इशारा मात्र आलाय. धावसंख्या 1ने पुढे जात असताना स्कोर कार्डवर अजून एक धाव नोंदवली जाईल. धावा झाल्यात आतापर्यंत 15 धावा. 15 रन्स ऑन अ बोर्ड. 15 धावा धाव फलकावर. चला लवकरात लवकर मॅच स्टार्ट करायची आहे. अंपायर डिसिजन इज लास्ट डिसिजन. पंचांचा निर्णय अंतिम राहील. कृपया करून सहकार्य करा श्री दत्त भाताळ संघ. तर लवकरात लवकर सामना चालू करा. चला मान्य करावं लागेल भाताळ संघ. भाताण संघाला विनंती आहे पंचांचा निर्णय अंतिम राहील आणि पंचांशी वादावाद करू नका नाहीतर पेनल्टीला सामोरे जावं लागेल.
15 रन 15 धावा. जयेश भोईर मात्र गोलंदाजी करतोय. पहाट झाले, रेल्वे वाहतूक सुद्धा सुरू झाले. गोलंदाज तयार. शॉट ऑफ प्लेन एज घेतली. शॉट फाईन लेग क्षेत्ररक्षकाला बीट केलाय. बॉल चाललाय डीप फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. खारकोपर टीम साठी येतोय हा नशिबाचा चौकार. इथे मी म्हणेन पाहायला गेलं तर बीट झाला होता फलंदाज, परंतु दैव बलवत्तर त्याचं. चांगला फटका आहे समोरच्या दिशेला. क्षेत्ररक्षक होता लॉंग ऑफला, परंतु झेल मात्र हातामधून निसटलाय. आज मात्र नशिबाची साथ लाभते जय साई शक्ती टीम खारकोपर टीमला. कारण मागच्याही बॉलवर ज्या पद्धतीनं चौकार आला होता, धाबा मिळाल्या होत्या 4. त्यानंतर आता मात्र सुटलेला झेल थोडासा कठीण होता. रनिंग कॅच होती, परंतु चांगला प्रयत्न मात्र त्या ठिकाणी झाला. 1 धाव मिळाली. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना आतापर्यंत स्कोर कार्डवर लागल्या त्या 20 धावा. 20 रन्स ऑन द बोर्ड. गोलंदाज जयेश भोईर. जयेशचा हा चेंज ऑफ पेस लोवर पण चान्स आहे आणि झेल सुटलाय. अजून एक मोठी चुकी या मॅच मध्ये मात्र श्री दत्त क्रिकेट क्लब भाताड संघाकडून होते. विनंती असेल आमच्या लाडक्या प्रेक्षकांना, आपण कोणीही बाहेरून आवाज देऊ नका. ही महत्वाची सूचना आयोजकांच्या वतीनं आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. इथून जयेश भोईर चं षटक मात्र समाप्त झालंय. या ओव्हरमध्ये धावा झाल्या त्या 8. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि धावफलकावर धावा लागल्या त्या 21 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये 12 होत्या. या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर 9 धावा आल्यात एक एक्स्ट्राच्या स्वरूपात आणि 21 धावा धावफलकावर. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे आणि या 2 ओव्हर्समध्ये जिंकण्यासाठी गरज आहे ती 25 धावांची. 25 रिक्वायर्ड, रिमेनिंग 12. मॅच नेक टू नेक फाईट पाहायला मिळेल. दोनही संघांचा खेळ मात्र अगदी समतोल सुरू आहे. अजूनही विजयाच्या चान्सेस जे आहेत ते 50-50 चान्सेस तुम्हाला पाहायला मिळतील. कोणताही संघ कधीही कमबॅक करू शकतो, परंतु झालेल्या क्षेत्ररक्षणामधली जी ढिलाई होती भाताड संघाची ती आता तर पथ्यावर पडणार नाही ना खारकोपर टीमच्या. हाच आता मात्र प्रश्न एकमेव असेल प्रेक्षकांच्या मनामध्ये. कारण सुटलेले 2दा झेल, फाईन लेगला आलेली बाउंड्रीच्या दिलेल्या धावा, जर त्या धावा वाचल्या असत्या तर मग आता मात्र दडपण थोडंसं अजून वाढलं असतं ते जय साई शक्ती टीम खारकोपर संघावर. अजूनही 12 चेंडू आणि 25 धावा. सामना जिंकायचा असेल भाताड टीमला तर हर्षल ठाकूर एक फार मोठा अडथळा त्यांना दूर करावा लागणार आहे. गोलंदाजी मार्कवर येतोय संदेश भोईर 3रं षटक घेऊन. हर्षल ठाकूर समोर आहे. आजच्या रात्रीमध्ये मात्र चांगल्या धावा त्याच्या बॅटमधून आल्यात आणि जो कधीही काहीही करू शकतो, सामन्याला कलाटणी देणारी क्षमता. हा चेंडू यावेळेस मात्र सोडून दिलाय. पेट बॉलचा इशारा मात्र येतोय अंपायरचा. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना तो मात्र वेगळ्या रणनीतीनं मैदानामध्ये खेळावं लागणार आहे ते श्रीदत्त भाताड संघाला. विकेट कशी घ्यायची, कारण 12 चेंडू आणि 24 धावा म्हटल्या तर हर्षल ठाकूरचं मैदानावर राहणं, कारण आज त्याच्या बॅटमधून जे मैदानाच्या चौफेर जी फटकेबाजी केली आहे ती नक्कीच स्टेडियममध्ये असलेल्या प्रत्येक मित्र म्हणेन प्रेक्षकांना मनमुराद आनंद देणारी ठरले. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता संदेश भोईर लईमध्ये परतत असताना. मॅच चांगली होणार. कदाचित शेवटच्या बॉलपर्यंत तुम्हाला हा सामना पाहायला मिळणार हे मात्र निश्चित आहे. गोलंदाज तयार. लॉंग रन अप राईट राऊंड विकेट फटका चांगला. पॅकफुटला जाऊन चान्स आहे. वाडे सुपर कॅच. प्रदीप भोईरनं टिपला एक अप्रतिम झेल. सामन्याला कलाटणी देणारा हा झेल ठरू शकतो, कारण इथे मात्र महत्वपूर्ण विकेट इथे मिळवले. प्राप्त करत असताना गोलंदाज संदेश भोईरनं मात्र ही गोल्डन विकेट आपल्या नावावर केले, कारण इथे बळी पडलाय तो आता मात्र हर्षल ठाकूरचा.
लागलाय दुसरा मोठा झटका तो खारकोपर टीमला. दहा चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. दोनही सलामीवीरांना आता मात्र बाहेर काढले. इथे मी म्हणेन बिग अचिव्हमेंट आहे. काय झेल टिपलाय. फटका खूप चांगला होता हर्षल ठाकूरचा, परंतु तो रोखला गेला. राऊंड विकेटला समोरच्या दिशेला स्ट्रेट टू द लॉंग ऑफ आणि आणखीन एक धक्का मात्र बसलाय. तिसरा फलंदाज यावेळेस मात्र जय साई शक्ती खारकोपर टीमचा माघारी परतत असताना या सामन्यामध्ये मात्र रंग भरले जातात श्री दत्त भाताण संघाकडून. आणि इथून मात्र या मॅच मध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न केलाय तो भाताण टीमनं. झेल त्या ठिकाणी प्रवीण भोईरनं टिपलाय आणि गोलंदाज आता मात्र असेल विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर संदेश भोईर. मागच्या 2 चेंडूंवर 2 महत्वपूर्ण फलंदाजांना बाद केलेत आणि आता मात्र असेल विकेट हॅट्रिक. बॉल ठरेल का? राईट अप राऊंड विकेट ना. यावेळेचा हा बॉल ऑन साईडला प्रहार करण्याचा प्रयत्न. बॉल मात्र वेगानं गुडलेन स्पॉटवर पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाचा वेध घेणारा निर्धाव चेंडूची सांगता. त्यामुळे 46 धावांचं लक्ष पाहिजे तसं सोपं राहिलेलं नाही आता मात्र खारकोपर टीमसाठी. सन्माननीय सतीश शेठ कटेकर साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं पुनश्च एकदा हार्दिक स्वागत. सुधीर शेठ ठाकूर साहेब सुद्धा या सामन्याचा आनंद घेतात. सुधीर शेठ ठाकूर साहेब आपलं हार्दिक स्वागत आहे क्रीडांगणावर. इथे फटका फसलाय. बॉल हवेमध्ये आहे. गोलंदाज सांगतो इट्स माय कॅच आणि कॅच कंप्लीट करत असताना या ओव्हरमध्ये मात्र बसलाय हा तिसरा झटका. काय गोलंदाजी केलंय संदेश भोईर मात्र. ही मॅच विनिंग गोलंदाजी करत असताना एका पाठोपाठ एका फलंदाजाला आता मात्र बाहेर काढलं जात आहे आणि आणखीन एक फलंदाज माघारी परतत असताना हा सामना आता मात्र थोडासा दूर चाललाय तो खारकोपर संघापासून. कारण गरज आहे अजूनही जर विचार केला तर 7 चेंडू आणि तब्बल 24 धावांची. तर होता कुठे आणि आता मात्र आलाय कुठे. इथे जड करून घेतला, कठीण करून घेतला खारकोपर टीमनं. भन्नाट गोलंदाजी केली. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र डीप मिड विकेटला चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. दुसऱ्या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर खराब क्षेत्ररक्षण झालं होतं या भाताण टीमकडून, परंतु त्याची सुधारणा मात्र तिसऱ्या ओव्हरमध्ये केली. कमालीचे कॅचेस टिपले गेले, कमालीची बॉलिंग पाहायला मिळाली आणि या मॅच मध्ये थोडंसं वर्चस्व आता मात्र प्रस्थापित करत असताना श्रीदत्त क्रिकेट क्लब भाताण. 3 षटकांचा खेळ संपलाय. धाव फलकावर 23 धावा लागल्यात. म्हणजे अजूनही 6 चेंडू आणि बरोबर निम्म्या धावा करायच्या 23. सहा चेंडू आणि 23 धावांची गरज आहे.
गोलंदाजी मार्कवर मात्र येतोय अलंकार भोईर. पहिलाच बॉल यावेळेस मात्र आउटसाइड ऑफ स्टंप. चांगला चेंडू होता. थोडासा फलंदाजापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न मात्र केला जातोय आणि इथून मात्र विजयाची शक्यता थोडीशी धुसर होत चालले. खरं तर या स्पर्धेचे आपले दोनही मुख्य आयोजक समीर शेठ कटेकर, सतीश शेठ कटेकर या दोनही मुलींचा आज वाढदिवस आहे, आरोही आणि अन्वी. या दोघींना मात्र वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा, मनापासून शुभेच्छा. नक्कीच उद्याच्या रात्री मात्र मोठ्या थाटामाटात वाढदिवस मात्र साजरा केला जाईल. परंतु रनआउट होतोय, फलंदाज आणखीन बाद होतोय आणि हा सामना आता मात्र जवळजवळ मी तर म्हणेन हर्षल ठाकूरच्या परतण्यानंतर कोणीही एकही फलंदाजानं प्रतिकार केलेला नाहीये. त्यामुळे उर्वरित 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे सुदर्शन आणि या जिंकण्यासाठी अजूनही 23 धावांची गरज आहे. 4 उत्तुंग असे षटकार मारावे लागतील तरच हा सामना मात्र जिंकता येऊ शकतो. काय बॉलिंग केलंय. पहिल्यांदा आपण पाहिलं जयेश भोईरनं जी गोलंदाजी केली, संदेश भोईरनं जी गोलंदाजी केली, 3 विकेट्स मात्र त्या ओव्हरमध्ये आल्या आणि हा सामना मात्र आपल्या बाजूनं झुकवलाय. अलंकार भोईर पुन्हा एकदा सज्ज. राऊंड विकेट बॅट खेळण्याचा प्रयत्न, समोरच्या दिशेला बॉल चाललाय. रन मात्र मिळेल त्या ठिकाणी परंतु एकच येईल. 1 धावेनं मात्र फारसं काही बिघडणार नाहीये श्रीदत्त भाताण संघाचं, कारण हा सामन्यामध्ये मात्र वर्चस्व प्रस्थापित केलंय ते आता मात्र श्रीदत्त भाताण संघ. HDB स्पोर्ट्स ओवळे टीमच्या कॅप्टनला मी विनंती करेन आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. राऊंड विकेटनं हा वेगवान चेंडू होता, इथे मात्र शॉट ऑफ लेंथ केला होता परंतु फलंदाज होईल बाद. रनआउटच्या स्वरूपात आणखीन एका फलंदाजाला मात्र क्रीज सोडावं लागेल आणि पहिल्यांदा असं वाटत होतं की पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्यानंतर मात्र चांगली फाईट पाहायला मिळेल, परंतु एका पाठोपाठ एक टाकलेल्या विकेट्स जयसाई शक्ती खारकोपर टीमनं आणि त्याचमुळे हा सामना मात्र लांब गेला. कारण शेवटच्या 2 ओव्हर्समध्ये जिंकण्यासाठी जवळजवळ 25 धावांची गरज होती. 25 धावा पहिल्या 2 ओव्हर्समध्ये 21 आल्या होत्या, त्यामुळे फारसं कठीण लक्ष्य नव्हतं खारकोपर टीमसाठी. शॉट ऑफ प्लेन त्यावेळेस मात्र पूल केलाय परंतु बॉल जास्तच उंच गेलाय. अजून एक फलंदाज मात्र बाद होईल आणि हा सामना मात्र एकतर्फी आता मात्र होताना वर्चस्व पूर्णपणे मी तर म्हणेन या मॅचवर प्रस्थापित केलंय ते श्रीदत्त भाताण संघानं. कमालीचा खेळ केला आजच्या रात्रीमध्ये. न्हाव्याच्या मैदानावर सुद्धा चांगला खेळ केला या टीमनं आणि आज रात्रीमध्ये मात्र उमसाई बंगारपाडा या स्पर्धेमध्ये सुद्धा भन्नाट कामगिरी करत असताना श्रीदत्त भाताण संघ फिरून खेळण्याचा प्रयत्न औपचारिकता बाकी आहे, फॉर्मॅलिटीज बाकी आहे आणि इथून मात्र अजून एक फलंदाज बाद होईल. अजून एक विकेट मात्र खात्यामध्ये जोडली जाईल ती अलंकार भोईरच्या आणि हा सामना मात्र मोठ्या फरकानं जिंकलाय तो श्रीदत्त भाताण टीमचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्डलक किशोरजी पाटील. नक्कीच खूप चांगला खेळ आज खारकोपर संघानं सुद्धा केला परंतु या मॅच मध्ये मात्र पराभूत व्हावं लागलं. हार्डलक सुधीर ठाकूर. थोड्याशा झालेल्या चुका खारकोपर टीम कडून नक्कीच झाल्या, ते आता मात्र चुका आठवाव्या लागतील परंतु आता आठवून काही फायदा नाहीये. येणाऱ्या पुढच्या मॅच मध्ये पुढच्या स्पर्धांमध्ये